आज ना सुट्टीचा दिवस होता, पण माझ्या सुट्टीचा नाही तर मुलांच्या सुट्टीचा दिवस होता. आता मुलांना जरी सुट्टी असली, तरी आपल्याला दिवसभराची ड्युटी लागलेली असते. आता सकाळी-सकाळी काय मुलं निवांत होती, नाश्ताही लेट करायचा होता. आता माझी अंघोळ तर झाली होती, देवपूजाही झाली होती. तर म्हटलं चला थोडा वेळ बाहेर जाऊ. आता बाहेर आले होते. गार्डनमध्ये इथं छान असं लाजळूचं झाड आहे. तर हे लाजळूचं झाड आहे ना एका कुंडीत लावलं होतं आम्ही. आता ते कुंडीत लावल्यानंतर त्याच्या बिया इतक्या पसरल्या, की आमच्या पूर्ण गार्डनमध्ये लाजाळूच झालेलं आहे आणि त्याला जेवढं कटिंग करू ना तेवढं ते जास्त फुटतं आणि लाजाळूचं झाड आपल्या घरासमोर असणं खूप चांगलं आहे. त्याच्यामुळं आम्ही लाजाळूचं झाड ठेवतो. आता त्याच्यानंतर इथे आहे ना मी कोरफड लावली बघा. कोरफड तर लावली आहे, पण आमच्या इकडची खेकडी नाही काही झाडं येऊ देत नाही. आता बघा लगेच त्यांनी इथं बिळं तयार केलेली आहेत. इथं खेकडी म्हणजे खाली तर खेकडे असणारच आहेत. आता किती कशा प्रमाणात झाडं येते माहीत नाही. आता बघा इथं जाळ्या पण पावसामुळे ना खूप जाळ्या लागतात झाडांना. सकाळचं वातावरण काय असं होतं, पाऊसही थोडासा उघडलेला होता. खूप छान वाटत होतं असं बाहेर फिरायला. आता म्हटलं घरात जायचं होतं तर चला लिंबाच्या झाडाकडे जाऊयात. आता लिंबाच्या झाडाकडे आले. पोहे बनवायचे होते. म्हटलं चला लिंबूही तोडूया. आता लिंब आहे ना आत्ताशी सुरुवात झाली बरं का लिंब यायला आणि त्याच्यानंतर इथं पांढरी फुलं आहे. आता पांढरी फुलं आहे ना पावसामुळे काही देवाला नेता येत नाही. आता ती तशीच झाडाला राहतात आणि सडून जातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग. तोपर्यंत